नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. इंडियन एक्सप्रेस यांनी एक अंक काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2026 म्हणजे मार्च 2026 हा अंक मी तुम्हाला त्याचं मुखपृष्ठ आताही दाखवतो आणि एरवी पण समोर दाखवतो. 100 द लिस्ट ऑफ मोस्ट पॉवरफुल इंडियन्स असा तो अंक आहे. मोठा अंक आहे. 100 लोकांची त्यांनी यादी दिलेली आहे. आता स्वाभाविकच कोणाला असं वाटेल की ते शब्द असे आहेत, द लिस्ट ऑफ मोस्ट पॉवरफुल इंडियन्स. शक्तिशाली म्हणूयात किंवा प्रभावशाली म्हणूयात, इन्फ्लुएन्शियल असाही शब्द खरं तर वापरता असता, पण त्यांनी पॉवरफुल इंडियन्स असं म्हणलेलं आहे. माझ्या मनामध्ये जी खंत आहे ती मला तुमच्या समोर ठेवायची. ही सगळी 100 लोकांची यादी आहे. पंतप्रधान मोदींपासून सुरू केलेलं आहे, विरोधी पक्ष नेते त्याच्यामध्ये राहुल प्रियंका सुद्धा आहेत, म्हणजे त्यांच्या नावानं एरवी जे त्यांची दखल घेत नाही म्हणून बॉम्ब बोलतात त्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत. मंत्रिमंडळातली नावं आहेत, प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत, उद्योगपती आहेत. माझी जी खंत आहे की कला, साहित्य, संगीत ह्याच्यातली नावं तुम्हाला सापडत नाहीत का? जेमतेम ह्यांनी ह्याच्यातली जी 4-5 नावं आलेली ती तुम्हाला मी नावं सांगतो. म्हणजे एकतर शाहरुख खानचं नाव आहे, अमिताभचं आहे, दिलजीत सिंग दोसांझ म्हणून जो पॉप स्टार आहे त्याचं एक नाव आहे, करण जोहर आहे, आदित्य धर आता धुरंधर सारख्या चित्रपटामुळे त्याचं नाव घेतलेलं आहे, अरिजित सिंग गायकाचं नाव आहे. 2 फक्त कलाविषयक जे म्हणजे काय म्हणता येईल, मोठी मोठी चित्र गोळा करणे, त्यांचे ऑक्शन केलं जातं, लिलाव केले जातात, किरण नाडर आणि नीता अंबानी फाउंडेशनच्या नीता अंबानी. इतक्यामध्ये सगळं कला, साहित्य, संगीत, बाकी तर क्रीडापटूची नावं आहेत, उद्योजकांची नावं आहेत, ती आपल्याला माहिती. असं समजूयात की 2026 मधली ही फक्त नावं आहेत, म्हणजे 25-26 मधली, मार्चपर्यंतची. मार्च 2026 असं त्यांनी त्याला हे दिलेलं आहे, तारीख देत असताना तारीख न देता. मग मी असं सगळं ढोबळमानानं समजतो की सरलेल्या वर्षामध्ये ही इतकी 100 लोक प्रभावशाली ठरली किंवा शक्तिशाली आहेत असं म्हणतात. तुम्हाला शक्ती फक्त पैशाच्याच बाबतीमध्ये मोजता येते का? एक तर राजकारणी आहेत, त्यांच्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये पैसा रोटेट होतो बाजारामध्ये, त्यांचे निर्णय प्रभावशाली ठरतात, जागतिक पातळीवरती पण ठरतात, मान्य. त्याच्यामुळे तुम्ही याच्यामधली एक अख्खीच्या अख्खा पूर्ण विभाग जो आहे राजकारण्यांसाठी, उद्योजकांसाठी ठेवला मी समजू शकतो. चित्रपटाच्या निमित्तानं पण प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा फिरतो आहे. आदित्य धरच्या दोन्ही चित्रपटांनी, धुरंधर 1 आणि 2नी फार मोठा गल्ला गोळा केला, भारताच्या बाहेर गोळा केला, तेही मला कबूल आहे. म्हणजे त्याच्यातल्या कलेपेक्षाही त्यांना गोळा केलेला धंदा तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल. 8 कलेक्टर जे आहेत, किरण नाडरचं आणि नीता अंबानीचं त्यांनी नाव घेतलेलं आहे दोघांचं, त्यांच्या निमित्तानं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्ट, साहित्य, सांस्कृतिक कलेच्या क्षेत्रात काही उलाढाली होत असतील तर तेही आम्हाला मान्य. पण प्रत्यक्ष करणारे तुम्हाला एकही अभिनेता सापडत नाही सगळ्या याच्यामध्ये. अमिताभ आणि करण शाहरुख खानची तुम्ही जुनी नावं घ्यायला लागला. मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे काही वेगळे लक्षणीय चित्रपट आलेले आहेत का? प्रत्यक्ष कलेच्या क्षेत्रामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये काय घडलं त्याची तुम्हाला दखल नाही घ्यायची का? ज्या इंडियन एक्सप्रेसने छापले तेच इंडियन एक्सप्रेस सरस्वती सन्मान नावाचा एक मोठा पुरस्कार देतं. आपल्याकडच्या विंदा करंदीकर, नारायण सुर्वे वगैरेंना तो मिळालेला आहे. मग माझा असा प्रश्न आहे, किंवा टाइम्स ऑफ इंडियाच्या भाषेत बोलायचं तर ज्ञानपीठ अवॉर्ड, ज्ञानपीठ पुरस्कार ते देतात, जैन फाउंडेशन त्यांचं येते. आता ही तर टाइम्स ऑफ इंडियाचा संबंध नाही, पण एक्सप्रेसचा म्हणून विचारतो. मग तुम्ही ज्यांना सरस्वती सन्मान देता त्यांचं तरी नाव तुम्हाला का नाही घ्या वाटलं? मी हे फक्त मराठी पुरतं म्हणत नाहीये. सगळ्या भारतीय भाषातल्या लेखकांना तुम्ही सरस्वती सन्मानानं पुरस्कृत करता. मग तुम्हाला गेल्या वर्षभरातल्या शक्तिशाली व्यक्तिमत्वांमध्ये मग शक्ती कशात मोजायची तुम्हाला? फक्त कलेची शक्ती नसती का? साहित्याची शक्ती नसती का? चित्रकलेची शक्ती नसती का? एखादा अभिनेता त्याच्या अभिनयानं काही करत असेल तर ती शक्ती नाहीये का? तुम्हाला या सगळ्या गोष्टी दुय्यम वाटतात का? एकीकडे न्यू एज्युकेशन पॉलिसी गव्हर्नमेंट आणतं आहे, याच्यामध्ये कला, क्रीडा, साहित्य, संगीत ह्या विषयांना महत्त्व द्यायचं चाललेलं आहे वेगळ्या पद्धतीनं, किंवा संशोधन करणारे. अजून एक माझा मुद्दा आहे, ह्याच्यामध्ये का नाही शास्त्रज्ञांची नावं आली? या सगळ्या प्रभावशाली पॉवरफुल इंडियन्समध्ये एक माणूस कोणीतरी एखाद्या क्षेत्रामध्ये संशोधन करतो आणि त्याचा प्रचंड मोठा परिणाम नंतर काळावरती होतो, भारतावरतीच काय आणि जगावरतीच काय. तुम्हाला नाही शोधता आलं असं? आम्ही गेले 19 वर्षापासून इथे गोविंद सन्मान नावाने एक पुरस्कार देतो. गोविंद देशपांडे म्हणून
सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे, जाहिरातीच्या क्षेत्रात काम करणारे एक मोठं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या माघारी त्या काकांच्या नावानं आम्ही पुरस्कार देतो. यावेळेस जो पुरस्कार दिलाय, कोरोनाच्या काळात ज्यांनी पशूंपासून होणारे, प्राण्यांपासून होणारे रोग आणि ते विषाणू ह्याच्यावर ज्यांचं काम होतं आणि भोपाळच्या त्या संशोधन संस्थेत 14 वर्ष संचालक म्हणून जे राहिले, डॉक्टर दिवाकर कुलकर्णी मांडाखळीकर या शास्त्रज्ञाला तो पुरस्कार आम्ही दिला, संशोधकाला. आता हे आम्हाला आमच्या पातळीवरती मराठवाड्याच्या क्षेत्रातलं हे व्यक्तिमत्व लक्षात आलं म्हणून आम्ही पुरस्कार दिला. मग भारताच्या पातळीवरती ह्याच काळामध्ये, या 2-4 वर्षामध्ये ज्यांनी संशोधनामध्ये खूप मोठा पल्ला गाठलेला आहे, असे लोक का नाही तुम्हाला शोधता आले, का नाही ह्याच्यामध्ये घेता आले? संगीताच्या क्षेत्रामध्ये कितीतरी सुंदर असे प्रयोग आता केले जात आहेत. अतिशय नवीन ताकदीचे कलावंत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये, खूप चांगल्या पद्धतीनं, अगदी आपल्या अभिजात कलांमध्ये सुद्धा, आपल्या अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलेलं आहे, करतायत आज सुद्धा गोष्ट आत्ताची. मग गेल्या एक साधारणतः 1-2 वर्षातलं शास्त्रीय संगीतातलं गायन, वादन, नृत्यामध्ये केलेलं काम, इथलंच मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. महागामी गुरुकुल आहे आणि पार्वती दत्ता म्हणून त्याच्या संचालक आहेत. ह्या पार्वती दत्तांनी द्रुपदांगी कथ्थक नावाचा एक वेगळा कथ्थक मधला प्रकार उलगडून दाखवला नव्हे, ते शोधून काढून त्याच्यावरती अभ्यास करून तो एक अभ्यासक्रम आता गोव्याच्या विद्यापीठामध्ये सुरू पण झालेला आहे. मग हे जे काम आत्ता अशाच झालेलं आहे या क्षेत्रामध्ये, त्याला मोठ्या मोठ्या त्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी मान्यता पण दिलेली. समीक्षकांनी त्याचा आता अतिशय बारकाईने आता अभ्यास सुरू केलेला. माझ्या समोर माहीत असलेली घटना घडली म्हणून तुम्हाला मी सांगतो. मग तुम्हाला असं नाही वाटत का की हे जे काही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कलेच्या क्षेत्रात काही चालू आहे, ते काही शक्तिशाली नाही आहेत इंडियन्स? त्याच्यामुळे भारतामध्ये कलेच्या प्रांतात किंवा एकूणच मानवी जीवनावरती काही परिणाम असं वाटत नाही? किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, मी म्हटलं ना, न्यू एज्युकेशन पॉलिसीज ज्यांनी ड्राफ्ट तयार केला मोठ्या प्रमाणामध्ये, ज्यांनी, किंवा अजून एक सांगतो मी, विक्रम संपत यांनी सावरकरांवरती 2 मोठे खंड लिहिले होते. मग विक्रम संपत सारखा लेखक ज्यानं एक दिशा बदलून टाकली, जे सगळं पूर्णपणे लेफ्ट नॅरेटिव्ह होतं ते बदलून टाकून ठामपणे पुराव्याच्या आधारे सावरकरांची बाजू मांडायची म्हणून म्हणत नाही मी, इतिहासाचा एक तुकडा लख्खपणे समोर आणला. हे जे काही काम झालेले संशोधनाचे, त्याला अतिशय मोठा पाया देऊन, मग तुम्हाला वाटत नाही की बाबा ते मोस्ट पॉवरफुल इंडियन्समध्ये ती येतील? पॉवर तुम्हाला ती फक्त सत्तेतली, व्यवसायातली किंवा क्रिकेट आणि चित्रपटात ज्यांनी धंदा केलाय तेवढंच तुम्ही 4 नावं घेतलेली आहेत. त्याच्यातही असं कोणी फार वेगळ्या पद्धतीने एखादा चित्रपट केलेला असेल आणि तो खूप प्रभावशाली काळावरती ठरू शकतो, अशा दृष्टीनं ऐकून नाही केलेलं. ही काय मानसिकता आहे नेमकी आपली? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर नुसतं कलेच्या आधारावरती तुम्हाला विकत घेता, पैशाच्या आधारावरती तुम्हाला असं काही विकत घेता येणार आहे का? फोटोग्राफी म्हणा, चित्रकला म्हणा, प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करणारे लोक आहेत, वेगळ्या पद्धतीनं काम करणारे लोक आहेत. ते सगळं न शोधता, त्याच्यावरती विचार सुद्धा न करता, तुम्ही जेव्हा 100 इन्फ्लुएन्शियल इंडियन्स असं म्हणता, त्याच्यामध्ये ही पॉवरफुल इंडियन्स असं तुम्ही जेव्हा म्हणता, शक्तिशाली, तर हिची शक्ती तुम्हाला जाणवत नाही का? जर तुम्हाला कला, साहित्य, संगीत, त्याच्यानंतर संशोधन, त्याच्यानंतर पत्रकारितेतलं तर एक पण नाव नाही, पत्रकारिता या क्षेत्रातली शक्ती लक्षात येत नसेल तर ही इंडियन एक्सप्रेसचीच म्हणत नाही मी, फक्त आपल्या सगळ्या व्यवस्थेची विकृती आहे की आपल्याला बाकीच्या क्षेत्रातली शक्तीस्थळं लक्षात येत नाहीत. इथे थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक